व्हीएसआर कंपनीच्या मालकाला दिली व्हीआयपी ट्रीटमेंट, तेही पोलीस लोकांनी चांगलं खानपान आणि पोलीस कोठडीत नाही, चांगल्या सोप्यावर याच्यावर त्याच्यावर आणि क्रिकेट पण बघितला। हा व्हिडिओ बघा रोहित पवार साहेबांचा काय म्हणणं आहे। असं आम्हाला कळलं, फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत, आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली पोलीस लोकांनी? इथे रोहित पवार सांगतात की व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, जेवण खावण सगळ्या गोष्टी। जेव्हा व्हीएसआर कंपनीचा मालक विकी सिंग आला होता तेव्हा सगळे त्याचे सीसीटीव्ही फुटेज सगळे व्हिडिओ होते। जेव्हा परत जाताना त्याचा व्हिडिओ कुठलाही नव्हता। म्हणजे काय तुम्हाला काय वाटते? पैसे दिले व्हीएसआर कंपनीच्या मालकाने? पैसे दिले का पोलीस लोकांना? का विकले गेले पोलीस लोक? काय वाटतं तुम्हाला? काय वाटत आहे तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा। का अजितदादाचा घात करणारा हा जो गुन्हेगार आहे व्हीएसआर कंपनीचा मालक विके सिंग, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली असेल? का दिली असेल? का याने पैसे दिले? त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे मोठ्या लोकांचा, मंत्र्या-संत्र्यांचा, असं काहीतरी असू शकते का? गुन्हेगाराला गुन्हेगारीच्याच नजरेनं बघायचं असतं ना, मग याला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? अजितदादांचा 1 ते 2 महिने झाले घात झाला, त्याची व्हीआयपी ट्रीटमेंट ह्या व्यक्तीला दिली आणि ह्या व्यक्तीच्यामुळे अजितदादाचा घात झाला, अपघात झाला। कारण विमानाचा मालक तो होय, व्हीएसआर कंपनीचा मालक विके सिंग होय, आणि हा विके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि अजितदादाचा अपघात होतो आणि त्याचं काही घेणं देणं नाही। म्हणजे काय? का पोलीस लोक विकल्या गेले आहे का? पोलीस लोक विकल्या गेले आहे का? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेला माहित होणार आणि तुमच्या एका कमेंटमुळे मला समजेल का नाही मी खरा बोलत आहे, जनता खरा बोलत आहे, आणि जनतेच्या मनातही असं वाटेल का माझ्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत जनतेच्या मनात पण प्रश्न निर्माण झाले असणार। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, सिक्युरिटी टाईट राहते आणि ते सिक्युरिटी पाशी बंदुका असतात आणि त्या बंदुका त्याच्या संग घेऊन त्या पोलीस चौकशीमध्ये जातात आणि कुठल्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही न्यूज चॅनल वाल्याला कोणाला आत घेतल्या जात नाही, कुठल्याही पक्षातील नेत्याला कार्यकर्त्याला कोणाला आत घेतल्या जात नाही, आणि अंदर जेवण खावण शाही ठाटानं होते आणि तिथं त्याला क्रिकेट पण दाखवल्या जाते। क्रिकेट म्हणजे न्यूजवर दाखवल्या जाते, क्रिकेट पण बघतो व्हीएसआर कंपनीचा मालक, आणि तिथून यायच्या वेळेस अद्याप गाडीत दिसत नाही। तो कोणाच्या गाडीत जातो? पोलीस लोकांच्या गाडीत जातो, ब्लॅक कलरच्या गाडीत जातो, स्वतःच्या गाडीत दिसत नाही, दुसऱ्याच्या गाडीत जातो। काय वाटतं तुम्हाला? व्हीआयपी ट्रीटमेंट अशा लोकांना का? जो गुन्हेगारीतला व्यक्ती आहे, त्याने अजित पवारच्या रक्ताने त्याचे हात भरलेले आहे, तरीही अशा व्यक्तीला आपण काय करत आहे? व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे। काय वाटतं तुम्हाला? याच्या मागे कोणाचा हात असेल? याला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? अजित दादाचा घात होऊन 2 महिने झाला आणि याच्यामुळे घात झाला, आणि हा सांगतो हरामखोर की विमानाच्या चालकानं घात केला, कारण विमान साजरं होतं, विमानाच्या चालकाला रनवे दिसला नाही, त्या कारणामुळे हा घात झाला असा तो सांगून राहिला। तुम्हाला काय वाटतं? हा जो खरा बोलून राहिला आणि याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, व्हीआयपी खाणं दिलं जाते, व्हीआयपी सगळ्या गोष्टी दिल्या जाते, व्हीआयपी सिक्युरिटी दिली जाते, जसा गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते, विचारल्या जाते, त्या पद्धतीने त्याला विचारलं तर नाहीच नाही। असं वाटतं की याचा पाहुणा, कुठला तरी पाहुणा आला, एखादा सेलिब्रिटी आला पोलीस चौकामध्ये आणि विचारपूस करून राहिले। अशी विचारपूस करत असते का? एखाद्या गुन्हेगाराला पोलीस लोक विचारपूस कशी करते तुम्हाला माहित आहे ना? एखादा गुन्हेगार पोलीस लोक एका गुन्हेगाराला कशी विचारपूस करते तुम्हाला माहित आहे ना? एखादा सर्वसामान्य एखादा गुन्हेगार त्याने गुन्हा काहीतरी केला असेल तर त्याला मारल्या जाते, ठोठल्या जाते, त्याला धमकी दिली जाते, सगळ्या गोष्टी केल्या जाते, सगळ्या गोष्टी साम दाम दंड भेट वापरल्या जाते। तर ह्या व्यक्तीला फक्त व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, जेवण खावण सोय, आणि त्या संग मस्त क्रिकेट पण बघितली पोलीस लोकांनी, याने पण बघितली, आणि जाताच्या वेळेस तो दिसला नाही त्याच्या स्वतःच्या गाडीत। कोणाच्या गाडीत गेला असेल?
पोलीस लोकांच्या गळ्यात गेला असेल, पोलीस लोकांनी प्रोटेक्शन दिलं असेल. कुठल्या पत्रकार लोकांना अंदर घेतलं नाही, कुठल्या कार्यकर्त्यांना अंदर घेतलं नाही, कुठल्या रोहित पवार साहेबांच्या कुठल्याही सहकार्यानं अंदर घेतलं नाही. मग काय म्हणाल तुम्ही? काहीतरी दाल में कुछ काला आहे ना. असं का होत आहे? अजित दादांच्या गुन्हेगाराला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? अजित दादांच्या गुन्हेगाराला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली? महाराष्ट्र हा विचार करत आहे. अजित दादाचं गुड रहस्य हे असं दबलं राहणार. कारण मला असं वाटत आहे की रक्तानं हात भरलेले, ज्या व्यक्तीचे हात रक्तानं भरलेले आहे त्या व्यक्तीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली आहे पोलीस लोकांनी. का बरं? का पैसे चारले त्यांनी? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून अजितदादाचा घात झाला की अपघात झाला, जेणेकरून जनतेपर्यंत येणार. मला असं वाटत होतं आता व्हीएसआर कंपनीची च्या मालकाची पूछताछ होणार आहे, व्हीएसआर कंपनीच्या मालकाची पूछताछ होणार आहे. आता हा सांगणार, याने हे सांगितलं की मी काहीही केलं नाही, विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण रनवे हा चालकाला दिसला नाही म्हणते, उडवणाऱ्या चालकाला दिसला नाही, त्या कारणामुळे हा घात झाला. अजूनही सांगून झाला की विमान चांगलं होतं, पण रोहित पवार साहेब सांगतात विमानात बिघाड होती. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. कुठं चाललं आहे आपला महाराष्ट्र? इथं महाराष्ट्रातले पोलीस लोक काय करतात? गुन्हेगारांना काय देतात? व्हीआयपी ट्रीटमेंट देतात. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात? काय नाही. असं का होऊन राहिलं? व्हीएसआर कंपनीचा मालक हा गुन्हेगार आहे, त्याला गुन्हेगारीच्याच नजरेनं बघायला पाहिजे, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं पाहिजे नाही. पण याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं, जेवण खावण सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीला दिल्या, सिक्युरिटी दिली त्या व्यक्तीला. जायच्या वेळेस त्याची व्हिडिओ फुटेज होते, सीसीटीव्ही फुटेज होते. जाताना याच्या वेळेस जेव्हा पोलीस चौकशीमधून जायच्या वेळेस त्यांचा व्हिडिओ फुटेज कुठलाही नाही. दाल में कुछ काला वाटतो ना. अजितदादाचा घात दादा हा फक्त एक ऐतिहासिक म्हणून राहणार आहे, जमिनीत दबणार आहे, दुसरं काहीच नाही. कारण अजितदादाचा घात करणारी व्यक्ती अशा मोठे मोठे बलाढ्य आहे, त्याला कोणीही पकडू शकत नाही, सगळे बांधलेले आहे. त्या कारणामुळे दादा अशा लोकांना, हरामखोरांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. काय म्हणाल तुम्ही? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.